निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. या आठवड्यातील महत्त्वाची घटना म्हणजे 12 जुलैला मंगळाचा वृषभ राशीत होणारा प्रवेश. मंगळ वृषभ राशीमध्ये गुरु बरोबर पुढील 2 महिने राहणार आहे. वृषभ राशीमध्ये मंगळ गुरु ही शुभयुती होणार आहे. मंगळाची ऊर्जा, उत्साह आणि गुरुचे ज्ञान याच्यामुळे जातकांना धनलाभ आणि उच्च पदाची प्राप्ती होते. अर्थात हे फळ प्रत्येक राशीला गुरु मंगळ कसे फलदायी आहेत यावरून ठरेल. या आठवड्यातील दिनविशेष: 9 जुलै विनायक चतुर्थी अंगारक योग, 14 जुलै दुर्गाष्टमी. आता हा आठवडा प्रत्येक राशीला कसा जाणार हे आता आपण पाहू. तत्पूर्वी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. या आठवड्यामध्ये राशी स्वामी मंगळ राशी परिवर्तन करत आहे आणि वृषभ राशीमध्ये म्हणजे धनस्थानामध्ये गुरु बरोबर येणार आहे. तुमच्या दृष्टीने अत्यंत शुभकारक योग तयार होत आहे. गुरुची 9वी दृष्टी दशम स्थानावर म्हणजे नोकरीच्या स्थानावर असल्याने नोकरीमध्ये तुमच्यासाठी प्रमोशन किंवा बढतीचे योग येऊ शकतात. सोमवारी म्हणजे 8 जुलैला चतुर्थेश चंद्र चतुर्थ स्थानामध्ये तृतीयेश बुधाबरोबर युती योगात येत असल्याने तुमच्यासाठी प्रवासाचे योग त्या दिवशी येईल. पंचमेश रवी तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त प्रवासाचे योग जास्त येतील. मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मदत करावी लागणार आहे. षष्ठेश बुध चतुर्थ स्थानात आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये मातुल घराण्यातील नातेवाईकांच्या संपर्कात याल. सध्या राशी स्वामी मंगळ स्वराशीचा असल्यामुळे बलवान आहे आणि षष्ठ स्थानातील केतूमुळे विरोधकांवर सहज मात कराल. मात्र तुम्हाला तुमच्या स्वभावातील उग्रपणा कमी करण्याची गरज आहे. सप्तमेश शुक्राने मागच्या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. वैवाहिक सौख्यामध्ये वाढ होईल. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील. व्यापारी वर्गाला व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा चांगला जाणार आहे. खास करून स्त्रियांशी संबंधित वस्तूचा किंवा कपड्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल. दशमेश शनी लाभस्थानामध्ये आहे. नोकरीतील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी चांगले राहील. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवासाचे योग येतील. धनेश बुध तृतीय चंद्राबरोबर असल्यामुळे या आठवड्यामध्ये भावंडांकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. राशी स्वामी शुक्राने मागच्या आठवड्यामध्ये तृतीय स्थानामध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे फिरतीचे प्रमाण तुमचे वाढणार आहे. भावंडांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. चतुर्थेश रवी धनस्थानात असल्याने आईकडून काही फायदा होईल. घर किंवा वाहनामधून काही उत्पन्न मिळू शकेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. पंचमेश बुध तृतीय स्थानात असल्याने कलाकारांना कामानिमित्त प्रवास योग येतील. कामामध्ये वाढ होईल. मुलांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची आवश्यकता आहे. षष्ठेश शुक्र तृतीय स्थानात असल्याने नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. मात्र तुम्हाला त्यांच्याकडून कामे करून घ्यावी लागणार आहे. या आठवड्यामध्ये कोर्टाची कामे करायला काही हरकत नाही. तसेच कर्जाविषयक कामे देखील पूर्ण होऊ शकतील. सप्तमेश व्ययेश मंगळ या आठवड्यामध्ये लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मात्र त्यांच्या कलेने घ्यावे लागणार आहे. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. लाभेश गुरु तुमच्या लग्नस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील. सप्तमेश मंगळाचा वृषभ राशीतील प्रवेश तुमच्या वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. मारुतीची उपासना सुरू ठेवा.
मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करेल. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाचे योग येतील. राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये धनस्थानात असल्याने कौटुंबिक सौख्य देखील चांगले लाभेल. तृतीय श्रवीत लग्नस्थानात असल्यामुळे आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. सरकारी कामामध्ये प्रगती होईल. ज्या जातकांना लिखाणाची आवड आहे त्यांच्या हातून चांगले लिखाण या आठवड्यामध्ये होईल. तृतीय श्रवी या आठवड्यामध्ये तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. त्यामुळे काही ना काही कामानिमित्त तुम्हाला प्रवास योग घडतील. चतुर्थेश बुध धनस्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील. आईकडून काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. पंचमेश व्ययेश शुक्र धनस्थानात आहे. त्यामुळे कलाकारांसाठी आठवडा चांगला जाईल. उत्तम धनलाभ होतील. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने फारसा काही बदल या आठवड्यात घडणार नाही. लाभेश षष्ठेश मंगळ या आठवड्यामध्ये 12 जुलैला व्ययस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढू शकते. एखादे कर्ज डोक्यावर असेल तर त्याची परतफेड करता येईल. नोकरीच्या दृष्टीने परदेशी स्थायिक असणाऱ्या जातकांना फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये ताण येईपर्यंत काम करू नका. रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. सप्तमेश दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने वैवाहिक सौख्यामध्ये कामामुळे कमतरता येईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. तरी पण ज्यांचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे व्यापार आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला जाईल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवासाचे योग येतील. लग्नस्थानातील लाभे शुक्र तुमच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये बऱ्याच घटना तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील. धनेश रवी व्ययस्थानामध्ये आहे. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. तृतीयेश व्ययेश बुध लग्नस्थानामध्ये असल्याने प्रवासाचे योग येतील. तसेच तुम्ही जर परदेशी जायचा विचार करत असाल तर ते प्रयत्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. चतुर्थेश शुक्र लग्नस्थानात असल्याने घरासंबंधित कामे पूर्ण करायला हरकत नाही. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. पंचमेश दशमेश मंगळ दशम स्थानामध्ये आहे. त्यामुळे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. या आठवड्यामध्ये 12 जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. मंगळाचा वृषभ राशीतील प्रवेश म्हणजे तुमच्या लाभस्थानातील प्रवेश. नोकरीच्या दृष्टीने चांगले लाभ होतील. कलाकारांना देखील आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये चांगले लाभ होणार आहे. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने आठवड्याचा उत्तरार्ध फार चांगला आहे. षष्ठेश भाग्येश गुरु लाभस्थानामध्ये आहे. त्यामुळे कर्जाविषयक तसेच कोर्टाविषयीची कामे पूर्ण होतील. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. सप्तमेश शनी अष्टम स्थानात असल्याने सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये अचानक धनलाभाचे योग येतील. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. व्ययेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. व्ययेश चंद्र व्ययस्थानामध्ये लाभेश धनेश बुधाबरोबर आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच खर्चाचे योग येतील. राशी स्वामी रवी या आठवड्यामध्ये लाभस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे इच्छापूर्तींचे योग देखील येतील. तृतीयेश दशमेश शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे कामानिमित्ताने प्रवासाचे योग येतील. चतुर्थेश भाग्येश मंगळ भाग्यस्थानात आहे. त्यामुळे भाग्यशाची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील. 12 जुलै नंतर भाग्येश मंगळ दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. ज्या जातकांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी 12 जुलै नंतर प्रयत्न करायला हरकत नाही. पंचमेश गुरु दशम स्थानात असल्याने कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होती. कामामध्ये वाढ होईल. या आठवड्यामध्ये मुलांच्या करिअरच्या दृष्टीने विचार करावा. त्यांच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. ज्या जातकांचे विवाह जुळण्यास उशीर होत होता
त्यांचे विवाह जुळण्याचे योग आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे. अष्टम स्थानातील राहूमुळे गूढशास्त्रामध्ये प्रगती होईल. अचानक धनलाभाचे योग देखील येऊ शकतील. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राची लाभस्थानातील दशमेश बुधाबरोबरची युती तुमच्यासाठी नोकरीमध्ये काही लाभदायक घटना घडवेल. व्ययश रवी दशम स्थानात असल्याने कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. राशी स्वामी बुध लाभस्थानात असल्याने नोकरीच्या दृष्टीने फायदेशीर योग तयार होतील. तुमच्या इच्छांची पूर्तता होईल. धनेश भाग्येश शुक्र देखील लाभस्थानात आहे. त्यामुळे धनलाभाचे योग येतील. भाग्येशाची साथ म्हणजे भाग्याची साथ लाभेल आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या कामामध्ये यश प्राप्त करता येईल. तृतीय षष्टमेश मंगळ 12 जुलै नंतर भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल. भावंडांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. प्रवासात वाढ होण्याची शक्यता आहे. चतुर्थेश सप्तमेश गुरु भाग्यस्थानात आहे. घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानात आहे. मुलांच्या अभ्यासामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अभ्यासाच्या दृष्टीने त्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. तुमची कर्जाविषयक कामे पूर्ण होतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. शनी षष्ठ स्थानात असल्याने वाताचा त्रास होऊ शकतो. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. दशमेश चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला भाग्येश बुधाबरोबर दशम स्थानातून भ्रमण करेल. त्यामुळे आठवड्याची सुरुवात चांगली होईल. राशी स्वामी शुक्र देखील दशम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. धनेश सप्तमेश मंगळ सप्तम स्थानात असल्याने व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये धनलाभ होतील. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये मिळणार आहे. सप्तमेश मंगळ 12 जुलै नंतर अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळू शकेल. तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. लाभेश रवी भाग्यस्थानातून भ्रमण करत असल्याने उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. वडिलांकडून तसेच गुरुजनांकडून चांगले मार्गदर्शन लाभेल. व्ययश भाग्येश बुध दशम स्थानात असल्याने नोकरीमध्ये बदलीचे योग येऊ शकतात किंवा परदेश प्रवास देखील घडू शकतो. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने कलाकारांसाठी आठवडा चांगला जाणार आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. मुलांना शिक्षणामध्ये तुमची मदत होईल. षष्ठ स्थानातील राहू कर्जाची कामे पूर्ण करेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त करून देईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागणार आहे. विरोधकांचा त्रास होऊ शकतो. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करेल. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. भाग्येश चंद्र लाभेश बुधाबरोबर भाग्यस्थानात असल्याने आठवड्याची सुरुवात चांगली होईल. भाग्यात वृद्धी होईल. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. दशमेश रवी सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. अष्टमेश बुध भाग्यस्थानात असल्याने आणि राशी स्वामीची साथ असल्याने तुम्ही सर्व कामे पूर्णत्वाकडे न्याल. सप्तमेश व्ययश शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वैवाहिक सौख्यामध्ये वृद्धी होईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. राशी स्वामी मंगळ षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही. या आठवड्यामध्ये 12 जुलैला मंगळ सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या विरोधकांना संधी देऊ नका. कोर्टाची कामे या आठवड्यामध्ये हाती घेऊ नका. कर्जाची कामे देखील पुढे ढकला. कर्जाची कामे देखील सध्या हाती घेऊ नका.
नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळणार नाही। धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे, आर्थिक स्थिती उत्तम राहील। प्रेमीजनांना प्रेमामध्ये यश मिळेल। विवाहाचे चांगले योग तयार झालेले आहे। तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील। भावंडांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील। महादेवाची उपासना सुरू ठेवा। धनुरास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे। अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी राहील। आठवड्याच्या सुरुवातीलाच अष्टमेश चंद्राचे अष्टम स्थानातून होणारे भ्रमण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही। आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। भाग्येश रवी सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळेल। जोडीदाराबरोबर देवदर्शन नक्की करून या। सप्तमेश दशमेश बुध अष्टम स्थानामध्ये आहे, त्यामुळे सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगले सहकार्य लाभेल। नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे। व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही, मात्र अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील। लाभेश षष्ठेश शुक्र अष्टम स्थानात आहे। कुठलेही महत्वाचे काम या आठवड्यामध्ये करू नका। कुठलेही महत्वाचे निर्णय घेणे टाळा। पंचमेश व्ययेश मंगळ पंचम स्थानात आहे, त्यामुळे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल। 12 जुलै नंतर मंगळ षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे कलाकारांच्या कामामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने 12 जुलै पर्यंतचा कालावधी चांगला आहे। त्यानंतर मात्र त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे। राशी स्वामी गुरु षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांचा विरोध मावळेल। कर्जाची तसेच कोर्टाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करायला हरकत नाही। घरातील वातावरण साधारण चांगले राहील। धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने भावंडांशी संबंध सुधारतील। त्यांच्याशी सुसंवाद साधता येईल। आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील। सूर्याची उपासना सुरू ठेवा। मकर रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करेल, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। सप्तमेश चंद्र आठवड्याच्या सुरुवातीलाच भाग्येश बुधाबरोबर आहे, त्यामुळे आठवड्याची सुरुवात चांगली होईल। अष्टमेश रवीची षष्ठ स्थानातील उपस्थिती आरोग्याबाबत चिंता वाढवू शकते, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या। दशमेश पंचमेश शुक्र सप्तम स्थानात आहे। प्रेमीजनांसाठी विवाहाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे। कलाकारांना या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील। कामामध्ये वाढ होईल। पंचम स्थानातील गुरु मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने बाहेरगावी जायचे योग तयार करत आहे, त्यात त्यांना यश प्राप्त होईल। व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला जाईल। लाभेश चतुर्थेश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये 12 जुलै पर्यंत आहे, त्यामुळे या कालावधीमध्ये तुमचे जमिनी संबंधीचे काही व्यवहार असतील तर ते पूर्ण करून घ्या। आईशी सुसंवाद राहील। घरातील वातावरण उत्साही राहील। राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील। तुम्ही करत असलेल्या मेहनतीला शनी यश प्राप्त करून देणार आहे। साडेसातीसाठी तसेच वक्री शनीसाठी मारुतीची उपासना सुरू ठेवा। कुंभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे। षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। षष्ठेश चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीबाबत काळजी घेण्याचे सुचवत आहे, त्यात अष्टमेश बुध देखील त्याच्याबरोबर आहे, त्यामुळे तब्येतीकडे या आठवड्यामध्ये लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे। सप्तमेश रवी सध्या पंचम स्थानातून भ्रमण करत आहे, त्यामुळे वैवाहिक सौख्य उत्तम राहील। जोडीदाराची उत्तम साथ मिळणार आहे। प्रेमीजनांना विवाहाच्या दृष्टीने चांगले योग तयार होत आहे। व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल। व्यापारामध्ये वाढ होईल। चतुर्थेश भाग्य शुक्र षष्ठ स्थानात आहे, त्यामुळे घरातील वातावरण साधारण राहील। घरात एखादे देवकार्य करून घेतल्यास आनंद लाभेल। चतुर्थ स्थानातील धनेश गुरु आईकडून लाभ दर्शवत आहे। कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल। आर्थिक स्थिती उत्तम राहील। तृतीयेश दशमेश मंगळ या आठवड्यामध्ये 12 जुलैला चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे। इतके दिवस तुमची कामानिमित्ताने फिरती सुरू होती, ती आता कमी होईल।
कार्यालयीन कामकाजामध्ये वाढ होईल। कलाकारांना कामासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागणार आहे। मनाप्रमाणे काम मिळेलच असे नाही। मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने आठवडा फारसा चांगला नाही। थोडी जास्त मेहनत करावी लागणार आहे। देवीची उपासना सुरू ठेवा। मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे। पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। पंचमेश चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला सप्तमेश बुधाबरोबर पंचम स्थानामध्ये आहे। त्यामुळे प्रेमीजनांसाठी विवाहाचे चांगले योग तयार झालेले आहेत। कलाकारांना आठवडा चांगला जाईल। घरातील वातावरण चांगले राहील। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला लाभेल। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे। षष्ठेश रवी तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे। त्यामुळे मातुल घराण्यातील नातेवाईकांशी भेटीचे योग येतील। घरातील वातावरण चांगले राहील। अष्टमेश तृतीय शुक्र पंचम स्थानात आहे। मुलांच्या आरोग्याबाबत या आठवड्यामध्ये थोडी चिंता राहील। भागेश गणेश मंगळ या आठवड्यामध्ये 12 जुलैला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे। तृतीय स्थानामध्ये राशी स्वामी गुरु बरोबर तो युती योग करेल। तुमच्या अडकलेल्या कामांना यश प्राप्त होईल। भावंडांकडून लाभ होतील। प्रवासाचे योग वरचेवर येत राहतील। उत्पन्नाच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील। राशी स्वामी गुरु दशमेश असल्याने नोकरी निमित्ताने प्रवास घडतील। नोकरीत बढतीचे तसेच पगारवाढीचे योग येतील। लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानामध्ये आहे। खर्च तर होत राहणार आहेत, पण त्यातून तुमच्या इच्छांची पूर्तता होणार आहे। त्यामुळे खर्चाचा ताण तुमच्यावर राहणार नाही। गजाननाची उपासना सुरू ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।